शोभे, ए शोभे, अगं शोभे. ताई, मावशी हाक मारते तुम्हाला. आले. काय ग आई, कशाला आरडाओरडा करतेस? अगं आजचा दिवस विसरलीस का? काय आज? खरंच बाई, अगदी विसरबोळी झालीस तू. अगं आजचा आठवड्याच्या बाजाराचा दिवस आहे. चल ना लवकर निघ ना, आपल्याला बाजारात जायचंय. तुला काही घ्यायचंय का? अगं हो, मला घ्यायचंय म्हणून तर ना. आणि आपण आठवड्याचा बाजार कधी चुकवलाय का? आणि हो, येताना ना त्या नेहमीच्या भैयाकडून शेवपुरी पण खाऊन येऊ. चल ना. आई तू आता नको येऊस. अगं तू आलीस ना, उशीर होतो ग. तुझ्यामुळे हळूहळू चालावं लागतं. त्यापेक्षा मी आणि भानू जाऊन येतो. तुला काय हवं असेल ना तर मला सांग, मी घेऊन येते. नको, मी येणार नसेल ना तर मग कुणी जायचं नाही. तू आटप ना पटकन, बाजारात जायचं आपल्याला. बाजारात लई मजा असते ना. हो खूप मजा येते, बघशीलच तू. आई तुला काय काय आणायचं सांग जरा. काय नको, जा तुम्ही दोघीच, माझं मी बघीन. अगं काय नाही, चल 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 आवर पटकन. आता गंमत आहे, चल. ज्वालामुखी. शोभेला ना त्या भानुमतीचा जरा जास्तच पुळका यायला. काय नाही, ही भानुमती आम्हा सगळ्यांची ताटातूट करायला आलेली आहे, बाकी काही नाही. म्हातारी दिसत नाही. हो ना. हो मावशी, काय चाललंय का? नाही काही नाही. मावशी तुम्ही काय करताय? शतपावली करताय का? तुम्हाला काय करायचं? मी शतपावली करेन नाही तर काही करेन. तुम्ही सांगणारी कोण? नाही मावशी, मी आपलं सहज विचारलं. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी. मावशी, आज तुम्ही मार्केटमध्ये नाही गेलात? तब्येत बरी नाही का? लताताई, मावशीच्या तब्येतीला काय झालंय? नाही, आता म्हातारपणात असतात थोडी दुखडी खुपडी, पण एकूण मावशीचं वय आणि उत्साह पाहता मावशी अगदी फिट अँड फाईन आहेत. तेच ना, आज का नाही गेलात मार्केटला? मूड नव्हता माझा. पण काय ग, तुम्ही हे खोदून खोदून का विचारताय? कामा नाही येत तुम्हाला? जा. मावशी कसं आहे ते, शोभा वहिनी आणि भानू मार्केटला जाताना दिसल्या, तुम्हाला नाही नेलं म्हणून आम्ही विचारायला आलो काय झालंय. आणि तसंही आता भानू आहे ना सोबतीला, मग मावशीला कशाला नेतील ना शोभाताई? तसं काय नाहीये, मीच सांगितलं तिला घेऊन जातो भानुमतीला. जरा तब्येत बरी नाहीये माझी. असं काय करताय मावशी? गेल्या टायमाला तुम्हाला मलेरिया झालेला तेव्हा मच्छर मारायची बॅट घेऊन गेलता, पण गेलेला. जाऊ दे ना अंजू, आता आपण एवढं प्रेमाने आपुलकीने त्यांना विचारतो, पण त्यांना सांगायची इच्छा नाही तर आपण जबरदस्ती का करायची ना? झालं तुमचं खोदाखोदी खोदाखोदी? झालं विचारून? जा आता स्वतःची कामं करा. जा. कशाला देतील लक्ष? ह्यांसाठी भानूचं पटत नाही ना. त्या भानुमती बरोबर माझी तुलना करतेस? त्या असल्या बायकांना वटणीवर आणायचं ना मला चांगलंच कळतं. त्यात काय करतेस? पण मावशी, गेल्या वेळेला तुम्ही असा प्रयत्न केला होता, तो पार फसला. त्यावेळी जर ती चोरी सापडली असती ना, माझी भानुमती चाळीतच दिसली नसती. बघस तू, ही लीलावती त्या भानुमतीला असा धडा शिकवेल ना. पाणी मागणार नाही पाणी. आता कसं बोललात मावशी? अहो पण तुमच्या मनात जर इतका राग आहे तिच्याबद्दल, तिला घरात तरी का ठेवलंय? शोभेच्या हट्टा पाहिजे ग.
त्या शोभेच्या हट्टापुढे आमचं काही चालतं का? आणि तसं म्हटलं तर घरातली कामं सगळी फुकटात होतात ना. म्हटलं असू दे. बाकी तिचं लक्षण काय मला ठीक दिसत नाही. शोभेच्या संसारात विष कालवते काय? पण भानुमती ही लीलावती ना तुझा हेतू सफल होऊ देणार नाही. काही बोललात? काही बोललात का? विष वगैरे काय म्हणताय मावशी तुम्ही? ते मी हा मास्टर आहे. दादाचं काय? आता मास्टर आहे ना, घरातली सगळी कामं करतो की नाही? हो. हे नुसरीच उंडडायला मोकळी ग, काही काम करत नाही. कशाला हवी ती? मावशी तुम्ही जरा सावध राहा. ती भानू तुमचं महत्व कमी करायचा प्रयत्न करते. शोभा ते तिच्या नादाला लागून पुढे मागे तुम्हाला घरातून पण बाहेर काढतील. मी निघते, मला भात लावायचं. मी पण येते, मला काम आहे मावशी. आता बघच तू त्या भानुमतीला ना अशी अद्दल घडविल ना की माझ्या पायाजवळ नाक घासतच आली पाहिजे. अगं चुकीच्या माणसाच्या वाकड्यात शिरले ती. अशी तशी सोडणार नाही मी तिला. बघतो आता. काय झालं? कधी पडलं तुम्ही? भानू माझा पाय मुरगळला ग. प्लीज कोणाला तरी बोलवलं. कोणाला कशाला? मी आहे ना, मी करते. बघू. हळू हळू हळू. तुला होईल की? थांबा. डोळे बंद करा, डोळे बंद करा. झालं. उभं राहून बघा. झालं की? हो ग, तुझ्या हाताला गुण आहे. म्हणजे अगं तुझ्या हाताला गुण आहे. काळजी घ्या. हो. अरे वा, काय झाली? काकडे लावून का बसलाय? अगं गरम होतंय ना, काकडी ठेवली ना की बरं वाटतं जरा. काय हवंय का तुम्हाला? नाही काही नाही, थोड्या वेळ जरा आराम करू दे मला. जा. होय, आराम करतोय का? हे बोलायचं होतं तुम्ही. बोल ना. तुमच्यासाठी, तुमच्या आईसाठी मरमर काम करते, पण तुमच्या आईला कौतुक जाऊ दे, साधी जाणीव बी नाहीये माझी. काय झालं आता? काही बोलली का तुला? त्यांचं तोंड कुठे थांबतंय? मी आहे म्हणून सहन करून घेतो. जाऊ दे ग भानू, तिचा ना स्वभावच तसा आहे, तू लक्ष देऊ नकोस. बाकींच्या सोबत बऱ्या वागतात, मी काय घोडा मारलाय काय माहिती. नुसतं राग राग करतात माझा. इतकी कामं केली आहेत पण इतका संताप कधी झाला नव्हता मला. कटाळ आलाय मला, असं वाटतं की सोडून जावं काम. हे बाई, असं काही मनात सुद्धा आणू नकोस. अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आधार? मग आता तुम्हीच सांगा, मी काय करू? आता काय सांगू तुला? हे बघ, एवढंच सांगेन की माझी आई ना आता म्हातारी होत चालली, आणि म्हातारपण हे बालपणासारखं असतं, हो की नाही? मग एखाद्या वेळी काही नाही मिळालं किंवा वेळेवर नाही मिळालं तर चिडचिड करतात ते.
मी ना तिची लाडकी आहे, त्यामुळे लहानपणापासून ना माझ्यावर कधीच राग काढला नाही. जमलंच नाही ग तिला. आणि मोहने असतो दिवसभर ऑफिसमध्ये, त्यामुळे त्याच्यावर रागवू शकत नाही. मग घरी कोण असतं मला सांग? तू. म्हणून तुझ्यावर राग काढते ती. नाही ते सगळं मान्य आहे मला, पण मावशीच्या बोलण्याला काही मर्यादा आहे की नाही? काय बी बोलून जातात. हे सगळं पटतंय ग मला. तोंडाने फटकळ असली ना तरी मनाने खूप चांगली आहे ग माझी आई. मी समजवते ना तिला. पण तू नोकरी सोडण्याचं डोक्यातनं काढून टाक. हवं तर हात जोडते तुझ्या पुढे. हा अब हात जोडू नका. तुम्ही आणि मालक आहात म्हणूनच थांबले मी इथे, नाही तर कमात काम सोडून गेले असते मी. जा तो टॉवेल घेऊन ये आणि ही काकडी आहे ना फेकून दे तिकडे. काय बरं वाटलं सांगू तुला भानू. दे. शोभे, शोभे, शोभे. काय ग? काय झालं तुला? अगं डॉक्टरकडे जाऊ. हळूहळू धापा का टाकतेस? बस इथे आधी बस. बस इथे. मावशी काय झालं तुम्हाला? ते मी ना डॉक्टरला सांगते. मध्ये मध्ये नको बोलू. नाही का ना, वय झालंय तुमचं, एवढं धापात टाकताय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. डॉक्टरकडे जाता जाता जीव गेला तर काय तुझ्या जिभेला हाडबेड ऐके नाही का? हा काय वाटतं ते बोलते का? ज्यांच्या घरात राहतो खातो पितो त्यांच्याबद्दल असं वाईट बोलतात? मीठ खाल्या मिठाला जा जरा. बघितलं, त्यांच्या चांगल्यासाठी सांगते त्या माझ्यावर डाफरतायत. आजारी माणसाला ठेर द्यायचं सोडून असं घाबरतो का कोणी? काही आजारी बिजारी नाहीयेस तू. मी तुला चांगली ओळखते. लहानपणी शाळेत जाताना जेवढी मी आजाराची नाटकं नाही ना केली त्याच्यापेक्षा 1000 पटीने आत्ता करतेस. शोभे काय बोलतेस ग? तुला माझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही? माझ्या पायाला साधा खडा लागला तरी तुझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं ना. आणि आता तुला मी आजारी आहे तर तुला नाटक वाटतंय? देवा, त्याच्यापेक्षा मला मरण आलेलं बरं नाही. चल आता मला लवकर. अहो सांगा तरी काय झालंय ते. तुला काय करू सांगू? तुला काय कळतं का त्यातलं? मला कळतं म्हणून विचारते. आता तू नाटकं करू नकोस. हा तुला काय कळतं? अहो ज्यांच्याकडे आधी काम करायचं ना ते खूप मोठे डॉक्टर होते. सांगितलं नाहीस ते भानू? आधी विचारलंच नाही तुम्ही. हा डॉक्टरकडे कामाला असलं म्हणजे काय डॉक्टर होत नाही काही? नाही तर मग सगळ्या कंपाऊंडरने ना जिथं तिथं आपले गाळे टाकले असते. पण मला समजायचं असं कुठे म्हणलं म्या? मी ज्यांच्याकडे काम करायचं ना ते खूप भारी होते. खूप काही शिकवलं त्यांनी मला. ते काय म्हणायचं माहितीये की प्रत्येकाला आपल्या शरीराबद्दल आणि आपल्या गुणदोषाबद्दल सगळं माहिती असावं. हा चांगले डॉक्टर होते. हा काय काय शिकवलं? ते ना ते काय ते नाडी परीक्षा म्हणतात ना, म्हणजे नाडी बघून काय आजार आहे ते सांगता येतं ते. अगो कठीणच तो ते. पण मला जमतं. काय ना छोटे छोटे आजार असतात ना, ताप खोकला सर्दी डोकंदुखी पोटदुखी या सगळ्या घरगुती औषधे माझ्याकडं. अरे वा, मग हे चांगलं झालं. हा. भानू आईला तपास. हा बघू मला. नाही मी नाही तुझ्याकडून तपासून घेणार. बघू तर ते मला एकदा. शोभे चल आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही हे बघ डॉक्टरकडे जाऊया, पण तिला कळतंय ना, ती बघेल. भानू बघू दे मला. नाही अगं शोभे तुला सांगितलं ना मी, मला तिच्याकडून तपासून घ्यायचं नाही. चल तुम्ही शोभे मला डॉक्टरकडे घेऊन. आता ना भानू तू बघ कशी ऐकत नाही. बघ नाही म्हटलं ना मी, नाही म्हटलं ना मी. ऐक माझं. ती बघणार आहे भानू. बघ नाही ऐक ना. मला नाही तिच्याकडून तपासून घ्यायचं. मला नाही तिच्याकडून तपासून घ्यायचं. कोणाकडे नाही तपासून घ्यायचं नाही. हा माझा जीव गेला तरी चालेल, नाही तपासून घेणार कोणाकडे. वाचले, मला नाही तपासून घ्यायचं. तपासून घे ना. असं काय करतेस? माझा तिच्यावर विश्वास नाही. ते जीवावर उठले माझ्या. आपण डॉक्टरकडे जाऊया शोभे. काय झालं मावशी? कशाला पळत आला? अगं आईची तब्येत जरा बरी नाहीये आणि भानूला ते कळतं काय ते तपासायचं. हा. म्हणून म्हटलं जरा तपासून घे. तर ही बघ ना लहान मुलासारखं करते. मला नाही तपासून घ्यायचं. अहो मावशी तपासून घ्या. भानूच्या हाताला गुण आहे. माझा पाय मुरगळलेला तो बरा केला बघा तिनं. मला नाही आई माझा विश्वास आहे का भानूवर? माझा नाही आहे ना पाय. मला
अरे बापरे, काय झालं? तुम्ही बाहेर जा. हं? काय झालं? अगं, काय तुम्ही बी बाहेर जा. ती कशाला? अगं मी मुलगी आहे ना, मला मी सांगेन तुम्हाला नंतर, आता बाहेर जा. शुभे, काय झालंय मला? काय झालं? तू सगळ्यांना बाहेर का घालवलं? काय झालं मला? अगं सांग ना पटापट, काय झालंय मला? कळतंय ना तुला? मावशी, आता बोला पटापट, आता जीव घाबरवू नकोस. काय झालं मला? तुमची नाडीच सापडत नाहीये. काय? ओरडू नका, सगळ्यांना कळेल ना. चालेल का तुम्हाला? ती कशी गायब झाली? मी धावताना इकडे तिकडे गेली नसेल ना? अहो मी लई शोधली, नाही सापडली. मग आता काय करायचं? तू सांगशील ते मी करेन, पण माझी नाडी बरोबर जागेवर येईल ना? हा, मी जे सांगते ना ते केलं तर येईल ती, पण कोणाला सांगू नका. हा, सांग ना, काय करू? आई काय झालं? अगं ए बाजूला! आई काय झालं? अगं पळतेस काय ती? मला पळायचंय. अगं नको पळूस. ऐक काय झालं ते तर सांगशील? अगं नाही सांगायचं मला. आई अगं दम लागेल. काय सांगितलं तिने? मला बरं वाटलं पाहिजे ना, म्हणून मी पळतीये. अगं आई भानू, अगं मावशी का पळताय तेवढ्या? सांगते मी तुम्हाला नंतर. आई 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 अगं काय होते तुला? अगं काय करतेस असं? आई हा? कोणी सांगितलं होतं ग एवढी धावाधाव करायला? त्यांना लवकर लवकर बरं व्हायचं होतं ना, म्हणून. झाले ना मी बरी. वय एकदम ठणठणीत. हा 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 आता लगेच धावायला सुरुवात करू नकोस. माझ्या डोक्याचा ताप वाढवते बघ ग हिच्याकडे. हा. बरं झालं हा भानुमती, तू मला ठीक केलंस ते. त्यात काय एवढं? हा, आता उगाच मिरवू नकोस. हा, डॉक्टर असताना तरी पण मला बरं केलं असतं. दात काढायला काय झालं तुला? तुम्हाला काय बी झालं नव्हतं. काय? माझी जिरवणार होतात ना. मी ऐकलं होतं तुम्ही फोनवर कोणाला तरी सांगत होता, म्हणून मॅच तुमची जिरवली. तुला